मग मित्रांनो कशा गेल्या सुट्ट्या? काय नाही, बऱ्या गेल्या सुट्ट्या. अरे मित्रा, कशा गेल्या म्हणजे सुट्टीत काही नवीन जुनं गार गरम झालं का नाही? गार गरम म्हणजे अरे गार गरम म्हणजे इकडे पोरगी बिरगी आवडली की नाही? आवडायचं काय, या तर सगळं आपल्याच आहे. सरळ सरळ. मुलांनो, तुमचं जर लक्ष असेल तर जरा इकडे लक्ष द्या. आपल्याला क्लासचा सीआर निवडायचा आहे. तर कॉलेजच्या नियमानुसार जो टॉपर असेल तो सीआर होईल. बरं मला सांगा, तुमच्या टॉपर कोण आहे? अरे मी टॉपर म्हटलं, टॉपर नाही. तर ती लाईट चालू करा, आधी आम्हाला अंधारात ऐकू येत नाही. हे लाईट चालू आहे. बरं आता सांगा, तुमचा टॉपर कोण आहे? अरे मी टॉपर म्हटलं, प्रॉपर नाही. बरं तुम्ही आम्हाला सांगताही नाही टॉपर कोण आहे का? मी उद्या येऊ? या मग सर उद्या. काय सर, मी टॉपर आहे. ठीक आहे ठीक आहे, मी उद्या सांगतो. काय भानगड आमच्या काही डोक्यात शिरा नाही. आपला पणे बी कॉलेजला येईना, त्याला फोन करी कर. थांब थांब लावतो. हॅलो हॅलो, अरे मम्मी कुठे आहे तू? अरे इकडे ये ना. अरे आपल्या कॉलेजला सीआर निवडायचं आहे आज, ये लवकर. माझ्या इकडे पीएमटी कशा बोलवलंय? अरे पम्या, ती काय पीएमटी नाही, हे आपलं कॉलेज आहे. मग या पोरी गोऱ्या कस काय दिसत्या? आज झालं का? आज आपल्या डिपार्टमेंटचं फंक्शन आहे. असं आहे का ते? म्हणून सगळ्या आंघोळ करून आल्या की काय? आणि हे पोरं तर तिकडेच पडलेले असतात म्हणून मीच कन्फ्युज झालो. आणि ते जाऊ दे आता, हे सांगार घेऊन तरी आपला शेअर निवडायचे ना. अरे सीआर आपल्याला थोडी निवडायचं आहे, ते तर सरच निवडणार आहे. बरं नेमकं सीआर म्हणजे काय? हे नेमकं भानगड काय आहे मला काही कळाना. आईचा गो पम्या, तुला सीआर म्हणजे काय माहित नाही? अरे आपल्या इंग्रजीत कुठे जुळत आहे? अरे कम्या, तू इंजिनिअरिंगला कस काय आला राव? तुला एक मनाचं सांग का? बस का बोल ना. पोरं म्हणले इंजिनिअरिंगला लय मजा असते. चल इंजिनिअरिंगला आलो, इंजिनिअरिंगला. येडा आहे कम्या तू. पोरांचं सगळं ऐकत असतात का? पोरं उद्या म्हणते चल बुधवार पेटेला. दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेऊ. दर्शन का लगेच पुण्याला. पुण्याला जायचं म्हणजे लय खर्च होतो बाबा. तर कॉलेजच्या नियमानुसार गोबूर सीआर झालेला आहे. ठीक आहे. अरे मी सीआर झालोय. अरे मी सीआर झालोय. जायला येऊ गुबरा कस काय सीआर झालं रे? मी पण तेच म्हणतो, या गुबऱ्यासारखा पांढरा माणूस कस काय सीआर झाला? आईला स्वप्न्या जाम टेन्शन आलं या. काय करावं काय कळा ना. लोक म्हणते बघ 10 रुपयाला टेन्शन जाते. असं अरे मग चला की.
पण आहे हे आपलं देसी ब्रँड. आयला पामे ही पोरगी कस काय आली आपल्या किनाऱ्यांच्या रूम वरती काय करावं डोकं सांगा ना तू काहीच करू नको फक्त स्वप्नाला उठू नको का बरं ते उठला का पोरगी जाईल पोरगी जाईल कस काय रे अरे आपल्या फंक्शनचं नाव काय आहे इन्सेप्शन आता कसं बोलला पोरगी त्याच्या ड्रीम मध्ये आहे तो जर त्याचं ड्रीम ब्रेक झालं तर पोरगी जाईल असं आहे का चला अरे मैसा कस काय होता मग आमचा दांका आयला पम्या काय सांगू तुला आतापर्यंत फक्त युनिव्हर्सिटीच्या क्वेश्चन पेपर मध्ये वाचलं होतं यार पण आज कळालं की फिगर्स ऍट द राईट इंडिकेट फुल मार्क्स आणि आणखी एक पम्या आपल्याला स्वप्नाचा रूम पार्टनर व्हायचा यार तू येडा एक मैसा त्याला काय रोजच पोरीचे थोडे स्वप्न पडते एखाद्या दिवस त्या स्वप्नात भूत बेत आलं मग अरे मग जाऊ दे नको कुबऱ्या चालला आपल्या पाशा बोला झाली इकडे ए गुबड्या कुठे निघाला वर थापड करून इकडे ये. करे गुबऱ्या तू सीआर झालास की कलेक्टर झाला अरे तुम्ही असं कमून बोलता मी काय केलंय अरे गुबऱ्या जास्त बोल नको मी काय केलं म्हणे काही केल्याशिवाय काय होत नसतं तू मला सांग आधी तू काही केल्याशिवाय झाला का अरे तू काही केल्याशिवाय शेअर झाला का अरे गुबऱ्या पोरं अभ्यासाला आरायला जाते तू आरायलाच राहतो पोरं सकाळी अभ्यासाला उठते तू अभ्यास करून उठतो अरे वाळवी तरी पुस्तकाचे पानं खाती तू या सर्व लोकांचे डोके खातो एवढे तर डाऊट घेऊन जातो मग मी काय करू तू एकच कर तू सीआर आहे ना सीआर सारखाच राहा नाहीतर आमची पोरं कधी आली कधी मारलं कधी गेली समजणार नाही पोरांनो चला आपण सरला भेटू. आता ही सरला कोण अरे चला आपण सरांना भेटावया जाऊया. असं क्लिअर करीत ना आमच्या डोक्यात दुसरं येतं काय मुलांनो आज अचानक माझ्याकडे काही डाऊट आहे का सर त्या लोकपाल बिलाचं काय झालं अरे त्या लोकपालचा माझा काय संबंध मी हेच म्हणतो सर डाऊटचा आणि आमचा काय संबंध सर डाऊट दोन प्रकारच्या लोकांना येत नाही एक आमच्यासारखे ज्यांना काहीच येत नाही आणि दुसरे गुबऱ्यासारखे ज्यांना सगळे येतं सर राग आला तर दोन तोंडात आणा पण अशी चेष्टा करू नका बरं बरं माझ्याकडे कशासाठी आले अहो सर या मुलांचं असं म्हणणं आहे की त्यांना सीआर व्हायचंय हो निलेश तू इकडे तुझा रिझल्ट काय बाळा अरे काय करतोस सर आमचे सब्जेक्ट एवढे बॅक आहेत का ते आमच्या हाताच्या बोटावर बसणार असं नसतं मुलांना निराश होऊ नका तुम्ही पण अभ्यास करा तुम्ही पण सीआर होऊ शकता
तुमच्यात पण ती ॲबिलिटी आहे. थँक्यू सर. पोरांनो, सरांचं खरं आहे. आपण अभ्यास करू आणि पुढच्या वर्षी नक्की सीआर बनू. अभ्यास करायचा म्हणजे खूप त्रास होतो. तेवढं मात्र बरं बोलला. अरे 3 महिने झाले परीक्षा होऊन अजून रिझल्ट कसा लागाना? अरे आज आहे मध्यवर रिझल्ट काय चला 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 रिझल्ट लागला. चला, चला. आला पशा, तू तर टॉपर आला. खरंच केला का माहिती? मग रात्री बाबाला जायला लागतं वाटतं. बाबाला चला. चला. अरे सरांनी तुम्हाला बोलवलंय यार. बघितलेत मुलांनो, तुम्ही सर्वांनी चांगले मार्क्स घेतलेत आणि प्रसाद तू तर टॉपर आलास. मग आता तू सीआर होणार. अभिनंदन. सर, हे सगळं तुमच्यामुळे झालं. तुम्ही आम्हाला योग्य मार्ग दाखवला म्हणून आम्ही अभ्यास केला. याचं सारे श्रेय सर तुम्हाला आहे. अरे हे श्रेय माझं नाही, कुणाच्या सांगण्यावरून काय होत नसतं. लोक तमाशा बघून बिघडत नाहीत आणि कीर्तन ऐकून सुधरत नाहीत. हे तुझ्या कष्टात, हे श्रेय तुझ्या कष्टात आहे. जो मेहनत करतो त्यालाच फळ भेटतं. थँक्यू सर.